केली आहे आणि अशातच शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत सर्व्हे सुरू केले। शिवसेनेत येईल त्याला प्रवेश दिला जात असल्यानं जागा एक आणि इच्छुक अनेक अशी अवस्था शिवसेनेच्या अनेक वॉर्ड्समध्ये निर्माण झाली आहे। अशात पक्षांतर्गत सर्व्हे आणि निवडून येऊ शकतात अशांनाच प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन 110 ते 114 जागांच्या मागणीचा पहिला प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवला जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरू असून यातून तीनही पक्षाचे प्रमुख नेते कसा सुवर्णमध्य काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतली सद्यस्थिती काय आहे आपण पाहूया। 2017 पूर्वीच्या 65 माजी नगरसेवकांनीही प्रवेश केलाय। शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 123 माजी नगरसेवक आहेत। 2017 ते 2022 कालावधीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। 2017 ते 22 कालावधीतले काँग्रेसचे 7, मनसेचा 1, सपाचे 2, एमआयएमचे 2 माजी नगरसेवक शिंदेंसोबत आहेत। 2017 पूर्वीचे शिवसेनेचे 32, भाजपचे 2, काँग्रेसचे 19, राष्ट्रवादीचे 2, मनसेचे 6, सपाचे 1 आणि 3 अपक्ष सुद्धा शिंदेंसोबत आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सूरज, शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या नगरसेवकांची माजी नगरसेवकांची जी संख्या आहे ती आणि आता किती जागा हव्यात याचा प्रस्ताव ठेवण्यासंदर्भात कशी सांगड घातली जाणार आहे, काय सद्यस्थिती आहे शिंदेंची? प्रज्ञा, नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या शिंदेंकडे एकूण जे माजी नगरसेवकांचं संख्याबळ आहे हे 123 वरती आहे। त्यामध्ये 62 नगरसेवक हे 2017 ते 22च्या दरम्यान मधले आहेत आणि 65 नगरसेवक जे आहेत ते 2017च्या पूर्वीचे आहेत। आता या ठिकाणी शिवसेनेची जी वॉर्ड रचना आहे महापालिकेची, त्यानुसार जर आपण पाहिलं तर उमेदवार एक आणि इच्छुक अनेक अशी सध्या त्यांची संख्याबळ आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी शिंदेंचा देखील कस लागणार आहे कुणाला उमेदवारी देण्यासंदर्भात। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता प्रस्ताव हा सगळ्याच पक्षांकडून ठेवला जाणार आहे। समन्वय समितीच्या देखील बैठका होतील। मात्र शिंदेंकडून 114 ते 110 या दरम्यानच्या जागांचा पहिला प्रस्ताव हा महायुतीसमोर ठेवला जाईल। त्यामध्ये प्रामुख्याने भाजप आता आपली काय भूमिका करते हे पाहणं महत्त्वाचं राहील, कारण 228 114 जागा जर शिंदे मागत असतील तर 50-50चा फॉर्म्युला हा शिंदेकडून राबवला जात असल्याचं प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या नगरसेवक निवडीबाबत म्हणजे कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात देखील पक्षांतर्गत 3 सर्वे हे शिवसेनेकडून प्रामुख्याने केले जाणार आहेत। त्यातला पहिला सर्वे हा झालेला आहे आणि इतर 2 सर्वे हा बाहेरील कंपन्यांकडून केला जाणार आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर वॉर्ड रचनेत जे इच्छुक आहेत, जे विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, त्यांची ही कुठेतरी भाऊगर्दी पाहायला मिळत आहे। शिंदेंच्या अवतीभोवती अनेकदा हे नगरसेवक येत असतात, त्यामुळे त्यांची देखील चलबिचल ही सुरू झालेली आहे। आपण जर पाहिलं तर शिंदेंनी स्वतः स्पष्ट केलं होतं की शेवटच्या टप्प्यात मुंबईचे इलेक्शन्स होणार आहेत, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष राहील। कारण यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर शिवसेना उबाटाकडनं 77 नगरसेवक बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर काय नवीन समीकरणं अस्तित्वात येतात किंवा काय कशा पद्धतीने आता बार्गेनिंग केलं जातं याकडे लक्ष असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।